नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे बघा, मी आता संध्याकाळचा रात्रीचा स्वयंपाक बनवत आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी चण्याची भाजी बनवणार आहे। आपला काळा चणा असतो ना, हरभरा आपण ज्याला बोलतो, तर चण्याची भाजी बनवणार, हरभऱ्याची भाजी बनवणार। तर कुकर लावलाय आणि इथं टमाटा, कांदा, कोथिंबीर हे सगळं कट करून ठेवले। आता हरभरा मी गावी गेले होते ना, त्यावेळेस हरभरा घेऊन आला होता आणि तेव्हापासूनच ते पडूनच आहे। कधी मधून मधून बनवते पण एवढं नाही बनवत। मुलं आता हे बनवून बनवून संपू टाकलं ना, तर मग ह्याला एकदा किडं लागलं ना तर वेस्ट जाईल। हा हरभरा काल सकाळी भिजू घातला होता, काल संध्याकाळी बनवला। सॉरी, काल संध्याकाळी नाही, काल संध्याकाळी सलाड बनवलं होतं। काल दुपारी बनवलं ते मी हरभऱ्याची भाजी। त्याच्यानंतर त्यातलं जो भिजू घातलेला होता ना, त्यातलं थोडासा हरभरा राहिला होता भिजवलेला। तर मी म्हटलं की आता हे असंच ठेवलं तर खराब होऊन जाईल। तो हरभरा, भिजवलेला हरभरा आत्ता बनवत आहे। आता हे बघा, इकडे कुकर लावली पाठी, 3-4 शिट्ट्या हे केलं ना होऊन जाईल। आपण भिजू न घालता असं डायरेक्ट कुकरला चढवून शिजवायला गेलं ना खूप टाईम लागेल। आपण जसं रात्री बनवायचं असेल तर सकाळी भिजत घालायचं किंवा दुपारी भिजत घालायचं आणि रात्री बनवायचं। मग त्याला भिजायला 5-7 तास दिलात ना ते चांगल्यापैकी भिजतं। तसंच आता हे मी भिजवलं होतं, म्हणजे मला काल बनवायचं होतं, तर मी काल सकाळी भिजवले आणि दुपारी बनवले होते। 5-6 तासाचा वेळ दिला होता त्याला भिजायला। तर आता त्यातलंच राहिलेलं मी आत्ता बनवते आणि माझ्याकडे केवढा हरभरा अजून शिल्लक राहिला आहे ते तुम्हाला दाखवते। हो बघा गाईस, हा जो हा खालचा डबा आहे ना, हा फुल भरलेला आहे। इथून काही ना बोललं ना, 1-2 किलो हरभरा आम्ही खाल्ला असेल आणि बाकीचं तसंच आहे। रोज आता रोज एक म्हणजे आठवड्यातून 2-3 तर ते खाऊन संपवावं म्हणून विचार करते, कारण त्याला ना अशा नुशा लागायला लागतात। काय बोलता तुम्ही, नुशाच बोलता का? किडे लागून वेस्ट जाण्यापेक्षा मग मी जर बनवलं तर तसं एकतर त्यामध्ये ना प्रोटीनची क्वांटिटी जास्त असते, त्यामुळे हाय प्रोटीन असतात चणे आपल्या हेल्थसाठी। बोलले की असंच किडे खाऊन जाण्यापेक्षा आपण खाल्लेलं बरं, आपली हेल्थ चांगलं होईल, आपले हाडं मजबूत होते। तर विचार करते की आठवड्यातून 2-3दा हे बनवणार आणि हे संपवणार, वेस्ट तर जाऊ देणार नाही मी। हे जे चणे आहेत ना गाईज, हे आमच्या स्वतःच्या शेतातले आहेत आणि इतके प्युअर चणे आहे ना, त्याला काही औषध नाही आहे, कसलं केमिकल यूज झालं नाही ह्याच्यात। आणि असले चणे इकडं सिटीमध्ये, मुंबईमध्ये तर भेटतच नाहीत। त्यापेक्षा आपल्याला जर ओरिजिनल चीज खायला भेटते तर आपण खाल्लं पाहिजे। खरं तर मी खूप लेट केले खायला, इतके दिवस आणून ठेवले मी आणि त्याला बनवलंच नाही, फक्त 2-4 वेळाच बनवले। तर आता कंटिन्यू बनवले। तर हे 4 शिट्ट्या झालेत, शिजल्या। आता मी गॅस बंद करते। आता फोडणीसाठी कांदा, टमाटा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं कट करून ठेवले बघा नुसतं पाठीमागे। तर ह्याला फोडणी देईन आणि मग ह्याच्यासोबत चपात्या बनवेन। चपात्या खाणार आहे, तर चपात्या बनवायचं मला, चण्याची भाजी आणि चपाती। फ्रीजमध्ये भाजी पण भरपूर आहे गाईस। फ्रीजचा तो भाजी ठेवायचा जो हे असतो ना आपला डब्बा, तो भरलेला आहे भाजीने। तरी पण मी हे बनवणार आहे, उद्या सकाळी भाजी बनवेन। आज सकाळी भाजीच बनवली होती, दोडक्याची भाजी बनवली होती। उद्या सकाळी परत शिमला मिरची नाही तर फ्लावरची भाजी बनवेन आणि दही बनवली। ह्याचे ना आपण जे छोले भटुरे खातो ना, त्यामध्ये जे त्यांनी छोले बनवतात ना, ते हेच असतात। काही लोक म्हणजे एकदम मोठ्या साईजचे चणे असतात व्हाईटवाले, त्याचे छोल्याची भाजी बनवतात आणि काही लोक असं काळ्या चण्याची भाजी बनवतात। तर ह्याची जी भाजी बनते ना, 1 नंबर बनते छोलेच्या भाजीपेक्षा। जे आपण छोलेची बनवतो ना त्याच्या भाजीपेक्षा ह्या काळ्या चण्याची भाजी मस्त बनते। माझं भाजीला फोडणी देऊन झालं, भाजी तयार झाली आहे। आता इथं बनवते मी चपाती बनवून। हे बघा, इथं साईडला दिसते भाजी, सोबत चपाती खाणार होतो तर चपाती बनवली। चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर।